Hello students, welcome to English lecture. Today we will discuss different types of novel. So there are 12 types of novel: realistic novel, historical novel, gothic novel, allegorical novel, psychological novel, buildings romance novel, detective fiction, picaresque novel, epistolary novel, autobiographical novel, utopian or dystopian novel, stream of consciousness, and science fiction. So let us discuss all these types of novels one by one. The first type is realistic novel. The word realistic itself is meaningful. So, whatever that is real, it is depicted in the novel, and such type of novel is called realistic novel. A fiction that gives the effect of realism, also called a novel of manner. So another name of this novel, this type of novel, is novel of manner. And we see the fiction is there, means imagination is there, but yet it gives the effect of realism because the real life is reflected in such type of novel, and it is also called as novel of manners. रिअलिस्टिक नॉव्हेलमध्ये वास्तववादी चित्रण आपल्याला केलेलं आढळून येतं आणि याच कादंबरीला, या प्रकाराला नॉव्हेल ऑफ मॅनर असं सुद्धा म्हटलं जातं. इट कॅन बी कॅरेक्टराइज्ड बाय इट्स कॉम्प्लेक्स कॅरेक्टर्स विथ मिक्स्ड मोटिव्स दॅट आर रूटेड इन द सोशल क्लास. सो द कॅरेक्टरिस्टिक ऑफ this novel is complex characters with mixed motives. म्हणजे या प्रकारच्या कादंबरीमध्ये जे पात्र असतात, ज्याला कॅरेक्टर्स आपण म्हणतो, किंवा ज्या व्यक्तींचं चित्रण असतं, त्या व्यक्ती कॉम्प्लेक्स प्रकाराच्या असतात, म्हणजे गुंतागुंतीच्या प्रकाराच्या असतात आणि त्यांचे हेतू मिक्स्ड असतात. अँड दीज मोटिव्स आर रूटेड इन द सोशल क्लास. आणि समाजामध्ये जे विविध प्रकारचे स्तर आढळून येतात, क्लास आढळून येतात, वर्ग आढळून येतात, त्यांच्यामध्ये असलेले जे इश्यूज आहेत, जे प्रॉब्लेम्स आहेत, ते ह्या कादंबरीमध्ये आपल्याला दिसून येतात. द कॅरेक्टर्स इन द रिअलिस्टिक नॉव्हेल इंटरॅक्ट विथ अदर कॅरेक्टर्स अँड अंडरगो प्लॉजिबल अँड एव्हरीडे एक्सपिरियन्सेस. सो द कॅरेक्टर्स इन द रिअलिस्टिक नॉव्हेल दे इंटरॅक्ट विथ अदर कॅरेक्टर्स. म्हणजे त्यांच्या एकमेकांमध्ये कम्युनिकेशन असतं, इंटरॅक्शन असते, अँड दे गो एव्हरीडे एक्सपिरियन्सेस. आणि नेहमी आपल्याला अनुभवायला येणारे, सत्य अनुभवायला येणारे जे एक्सपिरियन्सेस आहेत, अनुभव आहेत, हे या कॅरेक्टर्सनंसुद्धा येतात. सो फॉर एक्झाम्पल, अ नॉव्हेल ऑफ मॅनर, इव्हेलिना बाय फ्रान्सिस बर्नी. सो दिस काइंड ऑफ novel we can see here in Evelina by Francis Burney. Another type of novel is picaresque novel. The word picaresque is originated from the Spanish word picaro, which means a rogue, means a vagabond person, which has some other motives, and he has full freedom of his own. वॅगाबॉन्ड किंवा पिकारो किंवा ज्याला आपण रोग म्हणतो, हा असा कलंदर प्रवृत्तीचा, स्वतःचं स्वातंत्र्य अनुभवणारा आणि जरासा विचित्र प्रकारचा माणूस, की ज्याचे हेतू विचित्र आहेत, अशा माणसाच्या ॲडव्हेंचर्सचं वर्णन या पिकारेस्क नॉव्हेलमध्ये केलेलं जातं. पिकारेस्क हा वर्ड जो आहे, हा पिकारो या स्पॅनिश वर्डपासून बनलेला आहे आणि त्याचा अर्थ तो होतो की असा इक्सेंट्रिक माणूस, असा विचित्र, जरा कलंदर स्वभावाचा माणूस आणि त्याच्या आयुष्यातले प्रसंग याचं वर्णन या कादंबरीमध्ये आपल्याला आढळून येतं. अ पिकारेस्क नॉव्हेल नॅरेट्स द ॲडव्हेंचर्स ऑफ द प्रोटॅगनिस्ट. प्रोटॅगनिस्ट मीन्स मेन कॅरेक्टर ऑफ दॅट नॉव्हेल, हू इज अन एक्सेंट्रिक,
जरासा विचित्र वाटणारा, नेहमीच्या लोकांच्या पेक्षा जरा वेगळा वाटणारा किंवा डिसरेप्युटेबल पर्सन, की ज्याला समाजामध्ये फारसा मान नाही आहे, म्हणजे जो समाजाप्रमाणे वागत नाही असा, इन ॲन एपिसोडिक फॉर्म. आणि घटनांच्या माध्यमातून आपल्याला या प्रोटॅगनिस्ट चरित्र किंवा त्याचे अनुभव आपल्याला व्यक्त केले जातात, अशी कादंबरी म्हणजे पिकारेस्क नॉव्हेल. अनदर टाईप इज हिस्टॉरिकल नॉव्हेल. सो historical novel means which creates the atmosphere of history. A historical novel is a novel set in a period. Period means time, that time slot, earlier than that of the writing. म्हणजे लेखकाचा जो काळ आहे त्याच्यापेक्षा आधीच्या काळाबद्दल जर लेखकाने काही कादंबरी लिहिली असेल, एखादी कथानक लिहिलं असेल, तर त्याला म्हणायचं हिस्टॉरिकल नॉव्हेल. Sir Walter Scott is known as a father of historical novels, and his Rob Roy, The Heart of Mid-Lothian, The Bride of Lammermoor, or Ivanhoe, these are historical novels. Epistolary novels. The word epistolary derives from the Latin word epistola, which means a letter. हा एपिस्टलरी जो वर्ड आहे हा एपिस्टोला नावाच्या लॅटिन वर्डपासून बनला आणि त्याचा अर्थ होतो लेटर्स, म्हणजे पत्रात्मक कादंबरी. अ नॉव्हेल इन विच द रायटर प्रेझेंट्स द नॅरेटिव्ह थ्रू अ सिरीज ऑफ करस्पॉन्डन्स, जो पत्रव्यवहारातून ती कादंबरी किंवा त्या घटना सांगितलेल्या असतात, ऑर अदर डॉक्युमेंट्स. ऑल्दो लेटर्स आर द मोस्ट कॉमन बेसिस फॉर एपिस्टलरी नॉव्हेल, डायरी एंट्रीज आर ऑल्सो अ पॉप्युलर फॉर्म ऑफ दिस टाईप. म्हणजे डायरी ज्या लिहिलेल्या आहेत अनेक लेखकांनी त्यासुद्धा या प्रकारामध्ये मोडतात. सो एपिस्टलरी म्हणजे पत्रात्मक किंवा डायरीमधून जे लिखाण केलं जातं किंवा जी कादंबरी मांडली जाते, कथानक मानलं जातं, त्याला एपिस्टलरी नॉव्हेल्स असं म्हणतात. सॅम्युअल रिचर्डसन्स पामेला और व्हर्च्यू रिबार्डेड and Clarissa, these are the two best examples of epistolary novel. So epistolary novel म्हणजे पत्रात्मक कथानक असलेली कादंबरी म्हणजे एपिस्टलरी नॉव्हेल, आणि कधीकधी ही डायरीच्या स्वरूपामध्ये सुद्धा असू शकते. ॲन फ्रँक्स डायरी नावाची एक कादंबरी आहे ज्याच्यामध्ये ॲन फ्रँक नावाच्या मुलीने 15-16 वर्षाच्या मुलीने आपल्या आयुष्यातले अनुभव त्यात वर्णन केलेले आहेत, आणि ही सुद्धा एक एपिस्टलरी नॉव्हेल असू शकते. गोथिक नॉव्हेल. गोथिक या वर्डमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या भावना आपल्याला दिसून येतात. सो द नॉव्हेल दॅट इन्क्लूड टेरर, म्हणजे सगळीकडे एक दहशतीचं वातावरण, मिस्ट्री, रहस्यमय, हॉरर, थ्रिलर, कधीकधी त्याच्यामध्ये अतिशय रोमांचक असे अनुभवसुद्धा असतात, सुपर नॅचरल एलिमेंट्स, जसं की अमानवी ज्या गोष्टी आहेत, मग त्यात भूत असेल, भूतखेतं असतील, या सर्वांचं वर्णन, किंवा डूम, सर्वनाशाचं वर्णन, किंवा डेथ, अनेकांचं मृत्यू त्यात दाखवलं असेल, ऑर डिके, ऑर हॉन्टेड बिल्डिंग्स, ज्या पछाडलेल्या वास्तू असतात, झपाटलेल्या वास्तू असतात, अशांचं वर्णन, वर्णन आणि अशा प्रकारचं कथानक ज्याच्यामध्ये दिसून येतं त्याला म्हणतात गोथिक नॉव्हेल. अँड द एक्झाम्पल ऑफ गोथिक नॉव्हेल इज ॲन रॅडक्लिफ्स द कासल्स ऑफ ॲथलीन अँड डनबायनी. सो दीज आर द एक्झाम्पल ऑफ गोथिक नॉव्हेल. ऑटोबायोग्राफिकल नॉव्हेल. बायोग्राफी म्हणजे चरित्र आणि ऑटोबायोग्राफी म्हणजे आत्मचरित्रात्मक कादंबरी. द ऑटोबायोग्राफिकल नॉव्हेल इज द नॉव्हेल बेस्ड ऑन द लाईफ ऑफ द ऑथर. लेखकाच्या स्वतःच्या आयुष्यावर आधारित ही कादंबरी असू शकते. However, the author changes the places and names of characters
or even may change or avoid certain details of his life. त्याच्या आयुष्यातल्या काही घटना तो वगळू शकतो, अवॉइड करू शकतो किंवा काही घटना तो काढून टाकू शकतो. ते स्वातंत्र्य त्याला असतं. इट मे ऑर मे नॉट बी इन द फर्स्ट पर्सन नॅरेशन. कधीकधी ते फर्स्ट पर्सन म्हणजे प्रथमवचनी आय किंवा माय, माइन अशा प्रकारच्या प्रथमवचनी निवेदनात्मक ते असू शकतं किंवा कधीकधी ते तसंसुद्धा नसतं. सो महात्मा गांधीज ऑटोबायोग्राफी इज देअर, दॅट इज द स्टोरी ऑफ माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रुथ. सो सच टाईप ऑफ नॉव्हेल कॅन बी कॉल्ड ऑटोबायोग्राफिकल नॉव्हेल. Allegorical novel. An allegory is a story that bears more than one level of meaning. म्हणजे जेव्हा कादंबरीमध्ये अशा प्रकारचं वर्णन असतं की वरवर पाहता वेगळा अर्थ निघतो आणि हिडन त्यातला लपलेला अर्थ हा खूप वेगळा असू शकतो, अशा वेळेला त्या कादंबरीला ॲलिगोरिकल कादंबरी असं म्हटलं जातं. The surface meaning of such novel is different from the symbolic meaning of it. त्याचं जे सिम्बॉलिक मिनिंग आहे, प्रतिकात्मक जो अर्थ आहे तो वेगळा असू शकतो. The symbolic meaning of an allegory may be political, religious, historical or philosophical. कोणत्याही प्रकारचा त्याचा अर्थ, एक हिडन अर्थ त्याच्यामध्ये दिसून येतो. पॉलिटिकल असेल, रिलिजियस म्हणजे धार्मिक असेल, हिस्टॉरिकल असेल किंवा फिलॉसॉफिकल म्हणजे तात्विक, आध्यात्मिकसुद्धा असू शकेल. द बेस्ट एक्झाम्पल ऑफ ॲलिगोरिकल नॉव्हेल इज जॉर्ज ऑरवेल्स ॲनिमल फार्म. या कादंबरीमध्ये प्राण्यांचा उठाव किंवा प्राण्यांमध्ये होणारी क्रांती दाखवली आहे की जिचं वर्णन खरं तर त्यावेळेच्या राज्यक्रांतीला किंवा मानवी क्रांतीला आपल्याला वर्णन लागू पडलेलं दिसून येतं. So Animal Farm is an example of allegorical novel. Utopian or dystopian novel. Utopia is an imaginary community or society possessing the ideal qualities. So utopia is an ideal society. अतिशय आदर्श असा समाज. The ideal republic towards which we should all strive. आपल्या सर्वांच्याच मनामध्ये एक रामराज्याची कल्पना असते, आदर्श राज्याची कल्पना असते. त्याचं वर्णन त्या कादंबरीमध्ये आपल्याला आढळून येतं. ॲज सच इट ऑफर्स अ कमेंट्री ऑन व्हॉट रॉंग विथ सोसायटी, व्हॉट शुड बी इम्प्रूव्ड ऑर चेंज्ड. मग अशा कादंबरीमध्ये आपल्याला नेमकं समाजात काय चुकतं आहे किंवा समाजात कोणते दोष आहेत आणि ती कशी असली पाहिजे आदर्श, अशा प्रकारचं नॉव्हेलचं वर्णन असतं. त्याला युटोपियन नॉव्हेल असं म्हणतात. डिस्टोपिया मीन्स अ थॉट एक्सपेरिमेंट दॅट आयसोलेट्स अँड एक्झॅजरेट्स सर्टन सोशल ट्रेंड्स इन ऑर्डर टू हायलाईट देअर मोस्ट निगेटिव्ह क्वालिटीज. समाजामधल्या ज्या दोष आहेत किंवा निगेटिव्ह क्वालिटीज आहेत ते दर्शवण्यासाठी कधीकधी जास्ती म्हणजे अतिशयोक्तीने त्या गोष्टी मांडलेल्या असतात, तेव्हा त्याला डिस्टोपिया असं म्हणतात. इन सो डुईंग इट टू ऑफर्स अ क्रिटिक ऑफ सोसायटी. आणि त्याच्यामुळे समाजावर एक प्रकारचा हल्ला चढवलेला असतो. समाजातल्या अनेक विघातक वाईट गोष्टींवर त्याच्यात बोट दाखवलेलं असतं. अशा प्रकारच्या कादंबरी जर असेल तर त्याला डिस्टोपियन नॉव्हेल असं म्हणतात. सो युटोपिया इट प्रेझेंट्स द आयडियल वर्ल्ड अँड डिस्टोपिया इट प्रेझेंट्स द निगेटिव्ह साईड ऑफ द सोसायटी सो दॅट इट कॅन क्रिटिसाइज द मिस्टेक्स ऑफ सोसायटीज. तर अशा प्रकारे आपल्याला या नॉव्हेल्स दिसून येतात. सो युटोपियन अँड डिस्टोपियन नॉव्हेल. सायकोलॉजिकल नॉव्हेल. मानवी मनामध्ये किती तरंग चाललेले असतात, किती विचार चाललेले असतात आणि त्याचा परिणाम त्यांच्या प्रत्यक्ष वागण्यामध्ये दिसून येतो. तर अशा प्रकारचं नॉव्हेलमध्ये वर्णन असेल तर त्याला सायकोलॉजिकल नॉव्हेल असं म्हटलं जातं. So psychological novel is the work of fiction that treats the internal life म्हणजे आंतरिक मनामध्ये काय चाललेलं आहे of the protagonist. Protagonist means main character or even the other characters as much as the external factors. म्हणजे मानवी जीवनामध्ये बाह्य घटक तर परिणाम करतातच,
पण माणसाच्या मनामध्ये आंतरिक जे काही चाललेलं असतं त्याचाही परिणाम आपल्या त्याच्या वर्तनामध्ये दिसून येतो. तर अशा प्रकारचं वर्णन ज्या कादंबरींमध्ये केलेलं असेल, विशेषतः प्रोटोगनिस्ट म्हणजे मेन कॅरेक्टरच्या मनात काय चाललेलं आहे त्याचं वर्णन केलेलं असेल तर त्याला सायकोलॉजिकल नॉव्हेल असं म्हणतात. क्राईम अँड पनिशमेंट बाय थिओडोर डॉस्टोव्स्की इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ सायकोलॉजिकल नॉव्हेल. Stream of consciousness novel. Stream of consciousness is a phrase coined by William James in his treatise Principles of Psychology. विल्यम जेम्स नावाच्या लेखकाने एक ट्रिटाईज, एक रिसर्च पेपर सारखं लिहिलं होतं, प्रिन्सिपल्स ऑफ सायकॉलॉजी, आणि त्याच्यामध्ये स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नावाची एक फ्रेज वापरली होती, एक संकल्पना वापरली होती. इट मीन्स द फ्लो ऑफ द थॉट्स. मानवी मनामध्ये जे विचारांचा प्रवाह चाललेला आहे तो जर तसाच्या तसा रिफ्लेक्ट झाला कादंबरीमध्ये तर त्याला स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस टेक्निक असं म्हणतात. इन्सिडंट्स इन द प्लॉट आर इन द सिक्वेन्स ऑफ देअर ऑकरन्सेस. मनामध्ये जसे 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 विचार येत जातात तसं तसं त्या घटनासुद्धा त्याच्यामध्ये दाखवलेल्या असतात. तर अशा प्रकारच्या नॅरेटिव्हला म्हणतात स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉव्हेल. The novelist narrates them as they enter the mind of the character. एखाद्या पात्राच्या मनामध्ये काय चाललेलं आहे, नेमकं कोणते विचार चाललेले आहेत, त्याची थॉट प्रोसेस काय आहे, हे क्रमाने मांडलेलं असेल तर त्याला स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस टेक्निक म्हणतात. आणि अशा प्रकारची नॉव्हेल जर असेल, या टेक्निकचा वापर केलेली नॉव्हेल असेल तर त्याला स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉव्हेल असं म्हणतात. Virginia Woolf was the pioneer of this kind of technique, stream of consciousness technique. व्हर्जिनिया वुल्फ नावाची जी वुमन नॉव्हेलिस्ट होती तिने पहिल्यांदा हा प्रयोग करून आपल्या कादंबरीमध्ये पाहिला आणि तिला त्याचं पायोनियर म्हणजे मूळ कर्ती असं समजलं जातं, मूळ संस्थापक असं समजलं जातं. हर नॉव्हेल्स द व्हॉयेज आउट, मिसेस डॉलोवे और टू द लाईट हाऊस, ऑल दीज नॉव्हेल्स कॅरी the stream of consciousness technique. Bildungsroman novel. The German word, it is a German word, Bildungsroman, indicates growth. Growth म्हणजे विकास किंवा वाढ. The novel tracing the spiritual, moral, psychological or social development and growth of the main character, usually from childhood to maturity. अशा प्रकारच्या कादंबरीमध्ये एखादा मेन जे कॅरेक्टर आहे त्या कॅरेक्टरची डेव्हलपमेंट, त्याचा विकास कसा होत गेला लहानपणापासून ते तो परिपक्व होण्यापर्यंत, मॅच्युअर होण्यापर्यंत त्याचा विकास कसा होत गेला त्याच्याबद्दलचं वर्णन आपल्याला दिसून येतं. द फिक्शनल बायोग्राफी और ऑटोबायोग्राफी इज कन्सर्न विथ द ग्रोथ ऑफ द प्रोटोगनिस्ट माइंड, स्पिरिट अँड कॅरेक्टर्स फ्रॉम देअर चाइल्डहुड टू अडल्टहुड. एक प्रकारची ही चरित्रात्मकच कादंबरी असते आणि बहुतांशी त्या प्रोटोगनिस्ट म्हणजे मेन कॅरेक्टरच्या माइंडचा जो विकास आहे, जो लहानपणापासून पुढे कसा झाला याच्याबद्दलचं वर्णन आपल्याला दिसून येतं. सो हिअर इज अन एक्झाम्पल ऑफ सच बिल्डिंग्स-रोमन नॉव्हेल दॅट इज हार्पर लीज टू किल अ मॉकिंग बर्ड. द पल्प फिक्शन एरा. पल्प म्हणजे कागदाचा लगदा जो केला जातो, एक विशिष्ट प्रकारचं लाकूड असतं आणि त्याच्यापासून कागद बनवला जातो त्याच्या पल्पपासून. तर अशा प्रकारचं पल्प पेपर ज्याच्यामध्ये वापरलेला आहे, म्हणजे कागदाच्या लगद्यापासून बनवलेला कागद जो तसा चिप पेपर असतो, जसा स्वस्तातला पेपर असतो, अशा प्रकारच्या कागदापासून बनलेल्या कादंबऱ्या किंवा अशा प्रकारच्या कागदावर प्रिंट झालेल्या कादंबऱ्या त्याला पल्प फिक्शन किंवा पल्प मॅगझिन्स असं सुद्धा म्हणतात. सो इन द फर्स्ट हाफ ऑफ द 20th century अ कल्ट ऑफ पल्प मॅगझिन्स बिकेम पॉप्युलर इन विच फंटॅस्टिक फिक्शन फॉर द जनरल एंटरटेनमेंट ऑफ द मासेस वॉज प्रिंटेड ऑन द चीप पल्प पेपर. स्वस्तातला स्वस्त कागद यामध्ये वापरलेला असतो, पल्प कागदाच्या लगद्यापासून बनलेला, आणि याच्यामध्ये बहुतांशी ज्या कादंबऱ्या असतात त्या फंटॅस्टिक फिक्शन्स असतात, म्हणजे फॅन्टसीकडे वळणाऱ्या, मनोरंजन करणाऱ्या अशा कादंबऱ्या आपल्याला दिसून येतात.
Pulp magazines often referred to as the pulps were inexpensive fiction. म्हणजे फार खर्च येत नाही ह्याला प्रिंटिंगचा. दे आर इनएक्सपेन्सिव्ह म्हणजे फारसं खर्चिक नसणाऱ्या मॅगझिन्स दॅट वेअर पब्लिश फ्रॉम 1896 टू द लेट 1950s. The term pulp derives from the cheap wood pulp paper on which the magazines were printed. म्हणजे एका अतिशय स्वस्त कागदावर जे प्रिंट घेतले जातात आणि त्याच्यापासून नॉव्हेल आपल्याला विकली जाते त्याला म्हणायचं पल्प नॉव्हेल किंवा पल्प फिक्शन. द पल्प फिक्शन एरा प्रोव्हाइडेड अ बिल्डिंग ग्राउंड फॉर द डिटेक्टिव्ह नॉव्हेल्स अँड सायन्स फिक्शन. विशेषतः या प्रकारच्या ज्या कादंबऱ्या होत्या त्या होत्या डिटेक्टिव्ह नॉव्हेल्स होत्या, ज्याच्यामध्ये रहस्यमय असं कादंबरी असायची आणि लोक म्हणजे त्याला पॉकेट बुक्स म्हणतो आपण की सहजपणे हे विकत घेऊ शकत असत आणि वाचत असत, तर त्याला तशा प्रकारच्या नॉव्हेल्सला म्हणतात द पल्प फिक्शन. Science fiction. Science fiction is a genre of speculative fiction dealing with imaginative concepts such as futuristic setting, futuristic science and technology, space travel, time travel, parallel universes and extraterrestrial life. सायन्स फिक्शन हा जो जॉनर आहे, हा जो प्रकार आहे, ह्याच्यामध्ये स्पेक्युलेशन केलेलं असतं, म्हणजे चिंतन केलेलं असतं की पुढे काय घडेल. डीलिंग विथ इमॅजिनेटिव्ह कन्सेप्ट्स. कधीकधी ह्या संकल्पना इमॅजिनेटिव्ह असतात, कल्पनेवर आधारित असतात. सायन्स असतात, सायंटिफिक असतात, पण त्या कल्पनेवर सुद्धा आधारलेले असतात. सच ॲज फ्युचरिस्टिक सेटिंग म्हणजे अजून 100 वर्षांनी जग कसं असेल. फ्युचरिस्टिक सायन्स कसं असेल, टेक्नॉलॉजी कशी असेल. स्पेस ट्रॅव्हल कसं असेल, त्यावेळेला अवकाश म्हणजे आपण कदाचित मग चंद्रावर राहत असू का, अशा प्रकारचं वर्णन तिथं केलेलं असेल. टाईम ट्रॅव्हल असेल, टाईम म्हणजे कदाचित आपण जर 2000 वर्षांनी अजून पुढे गेलो तर कसं राहत असू, असं वर्णन त्यात केलं असेल. किंवा पॅरलल युनिव्हर्सेस म्हणजे वेगवेगळ्या आकाशगंगा आहेत, त्याच्यामध्ये आपण राहत असू का. किंवा एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल लाईफ आहे जे आहे, म्हणजे आपल्या पृथ्वीच्या बाहेरचं जे जग आहे त्याचा विचार किंवा त्याच्या प्रकारच्या कादंबऱ्या यांचा समावेश या सायन्स फिक्शनमध्ये होत असतो. सायन्स फिक्शन ऑफन एक्सप्लोअर्स द पोटेन्शियल कॉन्सिक्वेन्सेस ऑफ सायंटिफिक अँड अदर इनोव्हेशन्स. बऱ्याच वेळेला सायन्स फिक्शनमधून जे एक्सप्लोरेशन चाललेलं असतं, जे शोध चाललेला असतो नवनवीन गोष्टी मांडण्याचा, त्याच्यामधून कधीकधी सायन्सचे शोध पण आपल्याला लागलेले दिसून येतात. फ्रँकेस्टाईन बाय मेरी शेली इज कन्सिडर्ड द फर्स्ट नॉव्हेल बेस्ड ऑन सायन्स अँड टेक्नॉलॉजी. मेरी शेलीने लिहिलेली फ्रँकेस्टाईन ही जी कादंबरी आहे ती फर्स्ट सायन्स फिक्शन मानली जाते. द जॉनर फ्लरिश्ड इन द सेकंड हाफ ऑफ द 19th century. 19व्या शतकाच्या म्हणजे उत्तरार्धामध्ये अशा प्रकारच्या कादंबरीचा जास्त उदय झाला किंवा ते जास्त पॉप्युलर झाले. डिटेक्टिव्ह फिक्शन. Detective fiction is a subgenre of crime fiction and mystery fiction in which an investigator or a detective, either professional or amateur, investigates a crime, often a murder. अशा प्रकारच्या डिटेक्टिव्ह कादंबऱ्यामध्ये हा सब जॉनर आहे, म्हणजे उपप्रकार आहे क्राईम फिक्शनचा किंवा मिस्ट्री फिक्शनचा. याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेटर किंवा जो डिटेक्टिव्ह असतो, जो शोधून काढणारा असतो, तो एकतर व्यावसायिक असतो, प्रोफेशनल असतो किंवा ॲमॅच्युअर हौशी असतो आणि तो अशा प्रकारचे जे क्राईम आहेत, जे गुन्हे आहेत त्यांचा शोध लावतो. जसं तुम्ही CID सारखी एखादी सिरियल पाहत असाल तर त्याच्यामध्ये डिटेक्टिव्ह तुम्ही पाहिले असतील, तर अशा प्रकारचं ज्याच्यामध्ये वर्णन असतं त्याला डिटेक्टिव्ह फिक्शन म्हणतात. एक्झाम्पल, अगाथा ख्रिस्तीज नॉव्हेल्स. अगाथा ख्रिस्ती वॉज अ व्हेरी फेमस नॉव्हेलिस्ट who has written many crime fictions, and Murder on the Orient Express or Death on the Nile ह्या तिच्या प्रसिद्ध कादंबऱ्या आहेत आणि त्या डिटेक्टिव्ह फिक्शन्स आहेत. सो इन दिस वे वी हॅव सीन ऑल द टाइप्स ऑफ नॉव्हेल्स अँड देअर peculiarities or their characteristics. I hope you will
again read the matter which is given or based on these types of novels in your course book, so that you will try to understand the concepts further or in detail. पुन्हा एकदा तुम्ही वाचाल तर तुम्हाला जास्तीत जास्त त्याच्यामध्ये कळून येईल अँड यू कॅन रिमेंबर द टाईप्स ऑफ नॉवेल्स. थँक्यू व्हेरी मच.